Hello friends, my name is Dhanaji Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 10th standard topic 1.4 Be Smart. Be smart म्हणजेच यशस्वी बना. Be smart. The lesson Be Smart gives a formula for getting success in life. One must follow certain goals in life and work hard to achieve the goals. Each letter of the word SMART stands for one characteristic of goal and gives a step-by-step procedure for attaining goals. Setting goals in life is not easy, but a SMART goals methodology makes it easy. The letters in the word SMART indicate that goals must be specific, measurable, achievable, realistic and time based. म्हणजे बघा, पाठाचं जर पूर्ण बघितलं, सारांश बघितला तर या पाठामध्ये आयुष्यात यशस्वी होण्याचे सूत्र दिलेले आहे. कठीण परिश्रम करायची तयारी असली तरी उद्दिष्ट समोर असणे आवश्यक आहे. ही उद्दिष्ट कशी असावी आणि ती साध्य करण्यासाठी कोणत्या पद्धतीने पावले टाकावी याचे उत्तर स्मार्ट या शब्दातच दडलेले आहे. उद्दिष्टे स्पेसिफिक म्हणजेच नेमकी असावी, त्यांचे मापन करता आले पाहिजे, असाध्य नसावी, वास्तव असावी आणि ठराविक काळात साध्य करण्यासारखी असावी. असा दृष्टिकोन ठेवल्यास उद्दिष्टे ठरवण्याचे काम सोपे होईल व यश मिळू शकेल. आता आपण बघा टॉपिक बघूया कसा आहे. बघा लाईन टू लाईन बघा, भाषांतर बघूया किंवा ट्रान्सलेशन बघूया कशा पद्धतीने आहे. बघा, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. बघा, चॅम्पियन्स म्हणजे बघा क्रीडा स्पर्धेतील विजेते व्यायाम शाळेमध्ये म्हणजे बघा जिम मध्ये व्यायाम शाळेमध्ये बनत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यासारख्या त्यांच्यामध्ये खोलवर रुजलेल्या काही गोष्टीमुळे विजेते निर्माण होत असतात. बघा काय काय आहे. बघा, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. म्हणजे बघा इच्छा, बघा दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यासारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टीमुळे विजेते निर्माण होतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. कौशल्य व इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यात असणे अनिवार्य आहेच, पण कौशल्याहून इच्छाशक्ती बळकट असायला हवी. विल पॉवर असली पाहिजे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. परंतु बघा इच्छाशक्ती बळकट असायला हवी. व कित्येक सक्सेसफुल प्रोफेशनल थ्राइव्स इन द सेम मॅनर. कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे उत्कर्ष होतो. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपण सर्वच जण उपजत बुद्धी कौशल्य घेऊन जन्माला येतो. आपल्याकडे सर्वांच्याकडे टॅलेंट आहे. बघा आपण बुद्धी कौशल्य आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल्स इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. या बुद्धी कौशल्याचा जर आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे उपयोग केला तर आपण निश्चितच जीवनात यशस्वी होऊ शकतो. वी शॅल नॉट अचीव अवर गोल इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव देम. अर्थातच ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही तर मात्र ती पूर्ण होऊ शकणार नाही. ती ध्येय पूर्ण होऊ शकणार नाही. Setting goals has two valuable assets: a sense of originality and the stepping stone to illuminate the path. ध्येय निश्चित करताना दोन महत्वपूर्ण पैलू लक्षात घेतले पाहिजेत. पहिले बघा कल्पकतेचा समज म्हणजेच नवनिर्मिती क्षमतेची जाणीव आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी. फर्स्ट पाथ बाय illuminate the path. Goal put one at the helm of life. Pursuing them acknowledge a better future situation. म्हणजे बघा ध्येयामुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकते आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळते.
They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. म्हणजे ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता जीवनरूपी नौका व न भरकटता ठरवलेल्या सुरळीत मार्गावरून पुढे नेता येते. Setting goals may appear easy, but for some it is quite challenging. ध्येय निश्चित करणे, वर करणे जरी सोपे वाटत असले तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असते. Fear of failure may be avoided in the absence of any goals. कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. After all, one has to decide what one want to achieve in the end. मात्र शेवटी आयुष्यात काय मिळवायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. To accomplish goals, experts recommends a 5-step approach. ध्येय साध्य करायचे असेल तर या 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबावा असे तज्ञ लोक सुचवतात. दिस इज द स्मार्ट. बघा स्मार्ट म्हणजे बघा यशस्वी बघा स्मार्ट ध्येय कसं बनवायचं बघा. स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचार पद्धती आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बॉन्ड. स्मार्ट म्हणजेच स्पेसिफिक म्हणजे बघा स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. त्याच्यानंतर बघा मिजरेबल म्हणजेच मोजता येण्याजोगा. देन अचिवेबल मीन्स प्राप्त करण्यायोग्य. अँड रिअलिस्टिक मीन्स वास्तववादी. अँड टाइम बाउंड म्हणजेच कालमर्यादित. याच्यासाठी तुम्हाला स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक्स. बघा स्मार्ट ध्येयाची एक मार्गदर्शक सूची असते ती अशी पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. बघूया पहिली बघा स्पेसिफिक बघूया आपण. स्पेसिफिक म्हणजेच निश्चित बघा तपशील असलेला, विशिष्ट प्रकारचा. स्पेसिफिक निश्चित तपशील असलेला. आता आपण बघूया बघा. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रुव्हमेंट. म्हणजे सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. क्षेत्र जितके अधिक नेमके तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. इट मेक्स इट इजियर टू सेट द परमिटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जाते. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बाइंडिंग if it is building a house, for example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? उदाहरणार्थ घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे आहे आणि किती कालावधी लागेल याबद्दल माहिती असणे गरजेचे असते. दिस इज स्पेसिफिक. नाउ सेकंड, मिजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगा. क्वांटिफाइंग गोल्स provide specific ways to track progress against goals. म्हणजे ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे वैशिष्ट्य मार्ग आखता येतात. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मानक ठरवता येतात आणि सुधारण्याची संधीही शोधणे सोपे जाते किंवा सोपे होते. देन बघा, व्हाईल प्लेइंग फुटबॉल one's exact role and positions has to be clearly defined. फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका व त्याचे म्हणजे मैदानावरील स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक असते. देन बघा थर्ड आहे अचिवेबल म्हणजेच प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझाईन पिरियड ऑफ टाइम. म्हणजेच बघा ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील अशी ध्येये ठरवावीत.
Often these goals may act like stepping stone to help meet broader goal that further define a career. अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करतात. त्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते. ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाइट्स इन फ्युचर. म्हणजेच बघा, कदाचित आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही, परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न नक्कीच पाहू शकतो. देन बघा पुढे नंतर आहे बघा रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपिरियन्स और द एक्सपर्टीज. एक्सपिरियन्स नाही, एक्सपर्टीज. म्हणजेच स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणे महत्वाचे असते. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाइम, so expecting to become an expert in short amount of time is unrealistic. म्हणजे बघा, कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. पक्षात्मक असणारे आणि धडाडी नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसते. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द एबिलिटी टू अडजस्ट टू दॅट पिक्चर्स. आपल्या डोक्यात चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही असली पाहिजे. देन टाइम बाउंड म्हणजेच बघा कालमर्यादित. बघा कशा पद्धतीने आहे टाइम बाउंड्स. बघा एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल बी हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. मीन्स प्रत्येक ध्येयासाठी वेळेचा मापदंड निश्चित करावे, त्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जर वजन कमी करायचे असल्यास काय करायला हवे हे आपल्याला माहीत असते. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकम अ रियालिटी. पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही. मग तो नियमित व्यायाम असो बा, इट मे बी एक्सरसाइज बा, इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो की तणावरहित विचार असो. ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, डाऊट और indifference but within a deadline. मनाची दुविधावस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे. तेन बघा पुढे विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम आर ऑल व्हॅल्युएबल आहेत. सर्वच ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने ही मौल्यवान असतात. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचे आहे ते ठरवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लान टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. म्हणजे बघा तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरणे आखता आली पाहिजेत. स्ट्रॅटेजी म्हणजे धोरणे. द क्वालिटी अँड द क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांचा निष्पत्तीवर परिणाम होत
असतो. लाईफ इज समथिंग लाईक ट्रम्पेट. आयुष्य हे एखाद्या रणशिंगाप्रमाणे किंवा तुतारी सारखे आहे. ट्रम्पेट म्हणजे रणशिंग बघा किंवा तुतारी आहे असते. ट्रम्पेट बा इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. बा इफ वी डोंट पुट एनिथिंग इट वी कांट गेट एनिथिंग आउट. म्हणजेच त्याला काही दिले नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. दिन बघा पुढे. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल. फाइंडिंग द राईट फुटिंग प्रेसियसली mastering the skill and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. म्हणजे योग्य पाऊल वाट शोधणे, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज to find the footing of our next step. बघा आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. When we take a next step, it should support and hold us without a crack. आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे.